दिवसभर काम करून वैतागला मला चांगली कॉफी बनवून दे. ह्याचा नाही चल. तुला कॉफीच पाहिजे की नाही? हो. मग ते ह्याच्यासाठी हे कशाला पाहिजे? आपल्याकडे आहे मशीन. तर मंडळी, तुम्ही गेला व्हिडिओ बघितला माझा की मी कॉफी मशीन घेतलं वगैरे, पण ते कॉफी मशीन मी घेतलं नव्हतं, मला माझ्या आईने गिफ्ट केलं होतं. गेली बरीच वर्ष असं मनात होतं की आपण कॉफी मशीन घ्यावं आणि आपली कॉफी आपण बनवावी, जे की फक्त कॅफेमध्ये गेल्यानंतर प्यायला मिळते किंवा मी काम करायचे म्हणून तिथे मला प्यायला मिळायची. पण असं खूप इच्छा होती आणि माझ्यापेक्षा आईची खूप इच्छा होती, पण काही गोष्टींमुळे आम्हाला ते घ्यायला नाही जमली. पण हे लिटरली सरप्राईज आहे माझ्यासाठी. मला ते घरात आणून मी ओपन करेपर्यंत मला माहीत नव्हतं आणि तो मुवमेंट मिस झाला आमच्याकडनं व्हिडिओ करायचा. पण आत्तापर्यंत मी ह्याच्यावर कॉफी बनवत होते आणि अतिशय सुंदर होत होती ती कॉफी. आणि हेही मला गिफ्टच केलेलं आहे. हे आमचे फ्रेंड आहेत दोघांचे, आदित्य आणि कल्याणी. तर त्या दोघांनी मला हे गिफ्ट केले कारण त्यांनाही माहिती आहे की मलाही कॉफी बनवायला आवडते आणि मी छान बनवते, त्यामुळे त्यांनी मला हे गिफ्ट केलं आहे. आत्तापर्यंत ह्याचा खूप उपयोग झाला आहे मला, अजूनही पुढे करणार आहे, असं नाही. पण आत्ता जरा मोठं खेळणं आलं आहे माझ्या हातात, सो मी थोडीशी ह्याची माहिती देते तुम्हाला. तर ही आहे वंडर शेफची मशीन आणि ही 20 बारची मशीन आहे. म्हणजे एक आपल्या होम यूजसाठी वगैरे वापरू शकतो आपण, तशी ही मशीन आहे. आणि ह्याच्यात आपण एस्प्रेसो जो रोज हवा असतो मला, पण इन्स्टंट कॉफीमध्ये तो फील येत नाही जो ह्याच्यात येतो आपल्याला, त्यामुळे आता मी रोज एस्प्रेसो करणार आहे. त्यानंतर हॉट कोल्ड कॉफीजसाठी एस्प्रेसो अँड देन हॉट कॉफीजमध्ये जे मिल्क फ्रोथिंग होतं ॲक्च्युअल जे मशीनमध्ये, ते ह्याच्यात होणार आहे कारण ह्याला स्टीमरही आहे. सेकंड थिंग, ह्याच्यात खूप मोठी गोष्ट आहे जी मला हवी होती, ती म्हणजे आहे ग्राइंडर ह्याच्यात. सो मी कॉफी बीन्स मला हव्या तशा घेऊन मला हवं तसं मी त्याला ग्राइंड करू शकते आणि मी माझी कॉफी बनवू शकते. सो ही अशी मशीन आहे. आणि ह्याच्यासोबत मला काय मिळालं आहे तर एक पोटा फिल्टर मिळालेलं आहे. त्याचं 2 बास्केट्स आहेत, एक रेग्युलर एक लार्जमध्ये. त्याच्यानंतर हे आहे, हे पोटा फिल्टरवर ठेवून त्याला कॉफी पावडर इवन करता येते. त्यानंतर हे एक दिलेलं आहे त्यांनी, ह्याचे 2 यूज असतात. आपण कॉफी म्हणजे आपल्याला पावडर बाहेरूनही मिळते, सो आपण जर ती आणली तर ह्या मेजरमेंटने आपण ती कॉफी पावडर घ्यायची. आणि जर म्हणजे आता टॅम्पर मला दुसरं घ्यायचं आहे, मी अजून घेतलेलं नाही आहे, ऑब्व्हियसली मी दुसरंच घेणार आहे कारण ह्याच्याने हवं तसं प्रेशर येत नाही, हे खूप नाजूक असतं. सो ते टॅम्पर शोधायचं आम्ही शोधतो आहोत, तो शोध चालू आहे, ते लवकरच मी घेणार आहे. पण सध्या मला ह्याच्यासोबत एक टॅम्पर आणि हे मिळालेलं आहे, सो आत्ता आपण त्याच्यानेच करणार आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय तर आई जेव्हा मुंबईला गेलेली मध्ये मी कॉफी बीन्स शोधत होते जे आपल्याला हव्या तशा मिळतील. अजून माझा शोध चालूच आहे. तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला सांगा की चांगल्या कॉफी बीन्सच्या अराबिका असतात, मोस्टली अराबिका ट्राय केल्यात मी, त्यामुळे सो अराबिका बीन्स कुठे चांगल्या मिळतील मला प्लीज सांगा. पण आत्ता ह्या अराबिकाच आहेत, पण जे आपल्याला माहिती आहे पूर्वी, मी मुंबईत राहिले म्हणून सांगते, पूर्वी मार्केटमध्ये बीन्स मिळायच्या जी लोक घरी घेऊन यायची आणि त्याची पावडर बनवून मग ती कॉफी प्यायचे. पण नंतर इन्स्टंट कॉफी मिळायला लागल्या 2 रुपयेवाला, त्यामुळे ते बंद झालं होतं, खूप कमी सेल होतो त्याचा. पण आता परत लोकांना कळलंय की इन्स्टंट कॉफी आणि ह्या ओरिजिनल कॉफीजमध्ये काय डिफरन्स असतो. सो आईने हे 1/2 किलो आणलंय. सो आत्ता मी कॉफी ह्याच्यानेच करून बघणार आहे. आणि प्लीज तुम्हाला माहित असेल तर मला सांगा की मी कॉफी बीन्स चांगली रोस्टवाली कॉफी बीन अराबिका मी कुठून घेऊ शकते. मी अजून पूजाही केली नव्हती, मी काढलीच नव्हती कारण जेव्हापासून कॉफी मशीन आली तेव्हापासून मी ऍक्च्युली शॉकमध्ये होते, म्हणजे रडायची बाकी होते. पण आशिष आणि आई इथे होते आणि आशिषने मला सांभाळलं म्हणून खूप आनंद झालेला मला. पण ती अजूनपर्यंत आज सांभाळून ठेवली होती. आणि आता श्रावण सुरू झालाय त्यामुळे आईने मला असं स्ट्रिक्टली वॉर्न केलं, ती आणली आहे ती वापर, ती काढ. आशिष कधीपासून मागे लागलेला, म्हटलं चला चांगला दिवस आहे, चांगला महिना चालू आहे, त्यामुळे मी आता काढते आणि मी आधी पूजा करून घेते.
कसं वाटतंय स्वतःची मशीन पहिल्यांदा कॉफी? खूप छान वाटतंय. खूप आधीपासूनचं स्वप्न होतं. जेव्हापासून मी कॅफेमध्ये काम करायला लागले, मॅकडॉनल्ड्स माझा फर्स्ट होतं, तेव्हापासून म्हणजे ना डान्स व्यतिरिक्त मला कशात आनंद मिळाला तर ते कॉफीमध्ये. आणि असं मी बोलू शकते आता, डान्सपेक्षा जास्त मला आनंद कशात मिळतो तर कॉफी बनवण्यात. डान्समध्ये मिळतो नो डाऊट, पण ते खूप वेगळं फिलिंग आहे. मी कॉफी बनवताना मला जे येतं त्यामुळे ते खूप तेव्हापासून होतं. पण कॉफी मशीन्स खूप महाग असतात त्यामुळे ती कधी घेणं झालं नाही. पण आईने ते अचानक बॉम्ब फोडला. हे घेतानाची स्टोरी सांगते मी, थोडा लांब होईल व्हिडिओ पण प्लीज बघा. मला माझा भाऊ आहे प्रशांत, त्याला राजू बोलतो आम्ही, त्याने फोन केला सडनली. मी काम करत होते की म्हणे मला सांग, तुला मी फोटो पाठवतो आणि त्यातली मशीन कोणती चांगली ती सांग. म्हटलं कुठली मशीन रे? कॉफी मशीन. म्हटलं तू घेतोस? ते म्हणे नाही रे, माझी एक मैत्रीण आहे तिला घ्यायची आहे. म्हटलं तुला माहिती असेल चांगलं म्हणून. आणि ही मशीन मीच त्याला सजेस्ट केली कारण त्याने मला विचारलं आणि मला ठाण पत्ताच नाही की ही माझ्यासाठीच आहे. कारण आईचं असं असायचं ना की आईने माझ्यासाठी काही घेतलं ना की तिच्या पोटात कधीच नाही राहायचं, की म्हणा हे असं असं आहे, मी तुला सांगून टाकते. आणि लिटरली माझ्या मते 15 दिवस आशिष, 15-20 दिवस आईने ते असं धरून ठेवलेलं आणि मला येऊन डिरेक्टली सांगितलं की हे तुझ्यासाठी गिफ्ट, क्रॉकरी आहे काहीतरी त्याच्यात. आमच्याकडे अनेकटा सिक्रेट फोडणारा माणूस आहे, गीतांजली ओगले. म्हणजे आम्ही तिला सिम्मी म्हणतोय. तिला जर तुम्ही काही गोष्ट सांगितला, मी तिला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलं, तुला कुणीतरी काहीतरी गोष्ट सांगितली की बिल्डिंगमधनं बाहेरच आणि जाता रिक्षावाल्याला सांगायचं, तेव्हा तिचं पोट शांत होतंय. नाही तर तिच्या पोटात एकही गोष्ट राहत नाही, तिच्या पोटात दुखते त्यामुळे ती सगळे सरप्राईज फोडून टाकते. आणि ते 15-20 दिवस आईने पोटात ठेवले आणि येऊन मला डिरेक्टली. आणि म्हणजे ती कॉफी मशीन, तो बॉक्स बघितला ना, अक्षरशः ना मी अशी खूप इमोशनल झाले. कारण एक्सपेक्टेड अजिबात नव्हतं की मला आत्ता मशीन मिळेल. कारण आशिष आणि माझं बोलणं व्हायचं तर आशिष म्हणायचं, म्हणा आपलं काय झालं की आपण आधी कॉफी मशीन घेऊया, तुला खूप छान वाटतं. कारण मी तुला बघितलंय, मशीन बघितल्यावर तुझ्या चेहऱ्यातल्या बद्दल मी बघितलंय. त्यामुळे आमचं हे बोलणं असायचं. आणि सडनली जेव्हा आली तर आशिष आणि मी दोघंही, आणि म्हणजे मी खुश झाले मला माहितीये, पण आशिषही तितकाच खुश झाला. आई तर खूप एक्सायटेड असते. आई तर मला रोज फोन करून बोलते की अगं ती उघड, त्यावर कॉफी बनव, हे ते वगैरे. पण आता श्रावण चालू झालं त्यामुळे आता सुरू करूया. चला.